तर आता देवपूजा करून घेते। आता मी सगळी घर ती झाडून झाली ती आता देवपूजा करून घेते। तर देवपूजा झाली, तुळशीला पाणी घालून आले। आता देवाला साखरेचा नैवेद्य ठेवलाय आणि आता आपल्याला करायचे स्वयंपाकाला सुरुवात। चला, सकाळ भांडी घासून झाली रात्रीची आता आणि स्वयंपाकाला लागायचं आहे आपल्याला आता। नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना खेड्यातील जीवन या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण दिवसाची सुरुवात करणार आहे। तर चला, सर्वात पहिलं आपण किचन वाटा धुवून घेऊया सगळा स्वच्छ। किचन वाटा धुवून झाले आणि आपल्याला आता कारल्याची भाजी करायची। तर कारलं चिरून घेते आता। गोल चपटा करायचा त्या। तर कारलं चिरून झालं आता थोडंसं याला मीठ लावून ठेवते। पाणी सुटतं आणि कडूपणा निघून जातो सगळं।
आता इथं भाजीसाठी लसूण सोलून घेते. लसूण सोलून झालंय आता. तर इथं लसूण आणि कोथिंबीर थोडीशी चेचून घेते. झालंय चेचून. आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढई तापली चांगली. तेल टाकून घेते त्यात. जिरे मोहरी टाकून घेते त्यात. कारलं धुवून चांगलं त्यात टाकून घेतलं. आता मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकून झाकून ठेवते हलवून.
कारल्याचे शिजस्तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आता. पीठ मळून झाले आता. तर वाफवले चांगलं कारलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला आणि काळा तिखट टाकून घेऊया. तर शिजले का बघू. शिजले. चला बाकीचं सगळं करून घेऊया आता. गरम मसाला टाकला आहे आणि ह्याच्यात आता आपण घरगुती काळं तिखट टाकून घेऊया. तर कारल्याची भाजी झाली आता इकडं आणि तवा ठेवलाय तापायला. चपात्या करून घ्यायला लागली आता मी. इकडं माझ्या चपात्या होस्तोवर आत्याने इकडं शेगडीवर काय केलंय बघूया आपण. काय केलंय आत्या शेगडीवर? ठेसा. ठेसा. तर इथं ठेसा केलाय आत्याने.
परगत नाही माझ्या हात बसतो तर मला आपलं फिरवून घेतलं. आणि इकडं सरडांना वैरण टाकायला आली मी आता आतमध्ये. शरडांना आता इथं गिनीगोलाची वैरण टाकली, मका टाकली, सगळं झालं शरडांचं बघून आता. आणि काल इथं मामांची कपडे वाळत घातली होती शेडमध्ये, वाळले ती सगळे कपडे. आता घेऊन चालली आता मी घरामध्ये ती झाली. आणि सगळी भांडी भरून बाहेर नेली ती आता मी भांडी घासायला. आणि किचन वाटा इथं धुवून घेतलं स्वच्छ पुसून. आणि आता आपल्याला राहिले फरशी पुसायची. तर इथं शेगडीपाशी जरा जास्तच घाण झालं तर मग ती स्वच्छ करून घ्यायला लागले आता मी. तर सगळं स्वच्छ करून घेतले आता. आता सगळी फरशी पुसून घेते, पुसून घेतले आता. आता हॉल राहिलाय तेवढा पुसायचा, हॉल पुसून घेते आता. तर शेगडी चांगली घासून पुसून घेतली, चांगली स्वच्छ केली. आता लागली भांडी घासायला मी. तुमच्या म्हणण्याने पडायचं का पण कालच म्हटलं असं काय झालं तर माझी हृदय वाकायला शिवाय असं आहे काय. भांडी घासून झाली आता माझी, 11 वाजले ते. आणि आपल्याला जायचं आता खाली शरडांना वैरण आणायला. 11:30 वाजले ते. आणि निघालोय माळावर आम्ही गवत आणायला. गवत आणायला लागलो की पाऊस यायच लागला. चला जाऊया तरी शरडांना काढूया गवत एक एक गटुडं. दोन वाजले ते. आणि इकडं माझी पात अर्धेपर्यंत आली आहे. आणि आभाळ भरपूर आले आता, काळभंगार असं आभाळ आले. आता गवत गोळा करून घ्यायचंय आणि घरी जायचं परत. एक गटुडी नेऊन टाकली गुरांना आणि दुसरी गटुडी आणायला चाललं होता. लय गवत निघले भरपूर, तेवढं घरी नेऊन टाकायचं, नाही तर परत पाऊस पडला की इसणून जाते. तर गुरांना पण खायला मिळत नाही, तर काहीच होत नाही. त्याच्यामुळं गवत आधी घरी नेणं महत्त्वाचं आहे, झाकून ठेवून. चला निघाली परत आता मी माळावर. अजून गेले ते. आणि इकडं बघा कसलं काळभंगार असं आभाळ आले.
पावसाच्या अगोदर गुरांची वैरण पाणी बघून झाले. गवत टाकले गुरांना खायला. आणलेलं तेवढी सगळी गवतं गोटोडी टाकून घेतली ती आता त्यांना. लाईट गेली. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि इकडे बघा काळभंगार असं आभाळ आले. आभाळ कसं पळतंय बघा. बारक बारक ठेंब येते ते पाण्याचं पावसाचं. आभाळ पळायला लागले आता आणि आपल्याला जायचं आता स्वयंपाक करायला. चला स्वयंपाक करून घेऊ. तर इथं वांग्याची भाजी टाकली शिजायला. दूध गरम करून घेतले. बाहेर काळभंगार असा आभाळ आले. लाईटीचं काय खरं नसतं. त्याच्यामुळं इथं गिरण लावली. दळायला गहू दळून घ्यायचं आता आपल्याला.